नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या कुंकू टिकली किचन या चॅनलमध्ये। तर मैत्रिणींनो, पितृपक्ष महालय सुरू झालेला आहे आणि आपण आज या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत। तर पितृपक्षात कोणत्या तारखेला पितृजेव घालायचे? आपल्याला जर तारीख किंवा तिथी माहित नसेल तर काय उपाय करायचा, तर हे नक्की ऐका। पितरांचा आशीर्वाद आपल्या घरात नक्कीच राहणार आहे। तर भाद्रपद पौर्णिमेपासून 15 दिवस पितृपक्ष पंधरवाडा सुरू होत असतो आणि या पितृपक्षाच्या पंधरवाड्यामध्ये आपण पूर्वज आपले जे वारलेले असतात तर त्यांचे आपण पित्र घालत असतो, त्यांचे स्मरण करून आणि त्या तिथीला त्यांना जेवायला घालत असतो किंवा जेवायला बोलवत असतो। तर हिंदू धर्मामध्ये ही परंपरा खूप अशी जुन्या काळापासून चालत आलेली आहे आणि अजूनही ही रीतिरिवाज सुरूच आहेत। तर आम्ही ही पित्र घालत असतो। तर वडिलांचे पित्र आज प्रथमालाच आहेत। आज प्रथम पहिला दिवस आहे पितृपक्षातला आणि आजच वडिलांचे पित्र आहेत। तर ज्या तिथीला आपले पूर्वज वारलेले असतात ना, तर त्या तिथीलाच आपण पित्र घालायचे असतात। कुणी द्वितीयाला, कुणी तृतीयाला, कुणी असे ब्राह्मण आपल्याला ते तिथ ठरवून देत असतो आणि त्या तिथीला आपण 15 दिवस पित्र घालायचे असतात। आणि ज्या पित्रांचं आपल्याला मृत्यू कोणत्या तिथीला झाला हे लक्षात नाही किंवा माहिती नाही, तर त्या पित्रांचे पित्र आहे ना आपण अमावस्याला घालत असतो। सर्व पित्री अमावस्या, तर सर्व पित्रे अमावस्याला घालत असतो। आणि ज्या काही स्त्रिया सौभाग्यवती मरतात तर त्या स्त्रियांना आह्यनवमीच्या दिवशी पित्र घालत असतात, जीव घालत असतात। तर त्यांचं नवमीच्या दिवशी सुवासिन जेवण घालत असतात, तर त्या दिवशी त्यांचं पितृ असतं। तर अशा पद्धतीने हे सर्व पितृपक्षातील पंधरवाड्यामध्ये वाटून दिलेले आहेत। तर तुम्हाला जर आपल्या पित्र कधी वारलेले आहेत किंवा त्यांची तिथी कधी आहे हे माहीत नसेल तर सर्व पित्रे अमावस्येला जरूर पित्र घाला किंवा जर आपल्याला घालायचेच नसतील ते पित्र तर रोज गाईला आहे ना एक चपाती करून आणि त्यावर गुळाचा खडा ठेवून रोज गाईला 15 दिवस चारा, तर सर्व पितृदोष आपला जात असतो। तर आता आम्ही ही लागलोय स्वयंपाकाला। तर आज पुरणपोळ्याचा स्वयंपाक करायचा आहे। पितृपक्षामध्ये ना आपले समजा आता जेवढे आपले नातेवाईक किंवा सोयरे धायरे मंडळी आहेत त्यांना जेवायला बोलवत असतात, तर खेडेगावामध्ये अजूनही ही रीतभात सुरू आहे आणि आम्ही पण आज बोलवणार आहोत। तर पुरणपोळ्याचा स्वयंपाक केला आहे, चालू आहे। तर मी पण आता चूल पेटवली आणि आता पुरणपोळ्या करणार आहे। तर मुलींना आपल्या माहेरी बोलवत असतात आईवडिलांचे पित्र असल्यावर। तर आता दुसऱ्या बहिणी काय आल्या नाही, पण मी माहेरी आले वडिलांचे पित्र घालण्यासाठी। तर चला व्हिडिओ संपूर्ण पहा, स्किप न करता। आणि काही प्रश्न असतील तर नक्की या व्हिडिओ खाली तुमच्या कमेंट टाका, तर नक्की मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करीन।